नमस्कार. आज 9 मे 2021. तुम्हा सर्वांचं मी आपल्या डिजिटल मीटिंगमध्ये स्वागत करतो. आज म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा कसा मिळवायचा आणि त्याचबरोबर आपलं भांडवल सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची याविषयी आपल्याला श्री मिलिंद कासेगावकर सर मार्गदर्शन करणार आहेत. ते आपण ऐकूया. थँक्यू. बीटेक केलेलं आहे चेन्नईहून, MIT मधून, आणि नंतर मी मग इथं मुंबईत 2-4 कंपन्या चेंज करून मग मी इथं RCF मध्ये होतो, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स मध्ये. आणि नंतर मी 17 वर्ष काम केल्यानंतर मी ते RCF सोडली. त्यावेळी मी डेप्युटी चीफ होतो. पण स्टॅटस घेण्यापेक्षा स्टॅटस घ्यावं का पैसे, असं त्यावेळेला गल्फला जाणाऱ्यांचा एक डायलेमा होता. त्याच्यात मी मग पैसा सिलेक्ट केला आणि गल्फला गेलो. गल्फमध्ये मी सौदी अरेबियामध्ये आणि 2 वर्ष काढली आणि जवळपास 16-17 वर्ष मी कतारमध्ये होतो, फॅमिली सकट होतो. आणि तिथं सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंड्समध्ये. इथे मी युनिट 64 पासून सुरू केलं होतं. नंतर युनिट 64 मध्ये जरा हात भाजले. पळून घेतल्यावरती मी तिकडे रॉयल स्कँडिया म्हणून एक UK ची कंपनी होती, त्यांचा म्युच्युअल फंड होता, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले. तिथला एक्सपिरियन्स चांगला होता माझा. दिसतंय ना? हो, दिसतंय सर. आता हे मी ऍक्च्युली हे आयडियल अलोकेशन आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्येकानं आपापल्या रिस्क प्रमाणे हे बनवावं. ऍक्च्युली माझ्या वयाप्रमाणे मी जास्त करून डेप्ट कडे जायला पाहिजे. आता माझ्याकडे इक्विटी, डेप्ट आणि रिअल इस्टेट असे 3 मी भाग केलेले आहेत इथे. तर त्याच्यामध्ये इक्विटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक स्टॉक्स मध्ये आहे माझा आणि एक इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये पण आहे. आणि स्टॉक्स मध्ये माझे 2 अकाउंट्स आहेत. एक आहे माझा कोर पोर्टफोलिओ आहे आणि दुसरा आहे तो सॅटेलाइट पोर्टफोलिओ आहे. जो कोर पोर्टफोलिओ आहे तो ICICI डायरेक्ट मध्ये आहे आणि सॅटेलाइट फोलिओ जो आहे तो एंजल ब्रोकिंग मध्ये पराग सरांच्याकडे आहे. तर कोर जो पोर्टफोलिओ आहे त्याला मी जास्त करून हात लावत नाही, फक्त त्यात विकतो पण फार कमी प्रमाणात. हा जो पोर्टफोलिओ आहे तो लॉंग टर्म साठी आहे आणि मे बी इट विल गो फॉर फ्युचर जनरेशन. नंतर सॅटेलाइट फोलिओ जो आहे तो शॉर्ट टर्म साठी आहे किंवा स्विंग ट्रेडिंग साठी आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट बुक करणं आणि परत नवीन विकत घेणं असंच चालू राहतं. नंतर याच्यामध्ये असं मी 20% दाखवलेलं आहे. ऍक्च्युली व्हेरी होत राहतं. नंतर इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये मेनली माझा आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ते ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आणि दुसरं आहे ते पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स मध्ये माझ्याकडे लार्ज कॅप्स, फ्लेक्झी कॅप्स, स्मॉल कॅप्स, मिड कॅप्स असे म्युच्युअल फंड्स आहेत. ते खूप जास्त आहेत. ते मला आता ट्रिम करायचे आहेत. मी हळूहळू कमी करतोय संख्या त्यांची. आणि दुसरा पासिव्ह मध्ये बँक बीज, निफ्टी बीज आणि सेन्सेक्स चा म्युच्युअल फंड HDFC सेन्सेक्स आणि निफ्टीचा पण आणि नेक्स्ट 50 पण माझा विचार घ्यायचा. आणि निफ्टीचे जे फंड्स असतात तो एक फंड आहे आणि त्याच्यामध्ये मी सजेस्ट करतोय NPS पण. डेप्ट आणि फिक्स मध्ये आता डेप्ट मध्ये जास्त काही नाहीये माझ्याकडं. डेप्ट फंड्स होते माझ्याकडे पण मी ते मध्ये जे प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये मी काढले ते डेप्ट फंड्स. नंतर NCDA, टॅक्स फ्री बॉन्ड्स, लिक्विड फंड्स, गोल्ड बीज, गोल्ड ऍक्च्युअल गोल्ड पण मी बऱ्यापैकी ठेवलंय. PPF, कंपनी डिपॉझिट्स आहे आणि माझी सिनियर सिटीजन स्कीम आहे त्याच्यामध्ये पण माझे फुल 15 लाख. आणि लास्ट पार्ट आहे तो रिअल इस्टेट आहे.
तर रिअल इस्टेटमध्ये सुद्धा माझं बऱ्यापैकी आहे, पण ते जरा कमीच करावं असा माझा विचार आहे. कारण गेली काही वर्ष त्यात काय परफॉर्मन्स काहीच नाही. तर हे माझं जे आहे ते ब्रॉडली पोर्टफोलिओ अलोकेशन आहे. त्याचे हे मला हे आयडियल नाहीये, हे मला सुद्धा पटत नाही, पण मला हे चेंज करायचं स्लोली. ओके, ऐकू येते ना? हॅलो हॅलो. हो सर, ऐकू येत आहे व्यवस्थित आणि दिसतंय ओके सुद्धा. ओके येस सर, थँक्यू. ओके सर, तर तुम्ही तुमच्या मते जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे याच्यामध्ये चेंजेस करू शकता, ऍड डिलीट पर्सेंटेज वाईज, किंवा आणखी तुम्हाला काही वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता. तर आता म्युच्युअल फंड मध्ये पहिल्यांदा तुम्हाला किंवा हल्ली सगळ्यांनाच माहिती आहे की इट इज ऑलवेज बेटर टू गो फॉर डायरेक्ट म्युच्युअल फंड्स. पण अजूनही बरेच जण काही कारणामुळे किंवा काही रिलेशन्समुळे, इव्हन माझे काही मित्र आहेत ते म्हणतात की अरे मी ह्याच्याकडे नेहमी पैसे देतो, आता त्याला कसं नको सांगू किंवा त्याच्याकडनं कसं काढून घेऊ, असं म्हणजे असं काही रिलेशन्समुळे सुद्धा लोक डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करत नाही. पण माझं असं मी तुम्हाला आता दाखवतो की तुम्ही हा रिटर्न्स कॅल्क्युलेटर हा तुम्ही याच्यावरती जा, मनी कंट्रोलच्या साईटवरती कुठलाही म्युच्युअल फंड घ्या. आता मी या ठिकाणी ऍक्सिस म्युच्युअल फंड घेतलेला आहे. ऍक्सिस म्युच्युअल फंड पैकी ऍक्सिस ब्लू चिप जो आता त्यांचा चांगल्यापैकी स्टॉक आहे तो आपण बघूयात. ही जी रेंज दिली आहे ती 2013 पासून 2021 पर्यंतची आहे. हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला जवळपास 252.4 तुम्हाला रिटर्न मिळालेले इतक्या वर्षामध्ये ऍक्सिस ब्लू चिप फंड डायरेक्ट प्लॅन मधून. आता हेच तुम्ही जनरल घ्या, ऍक्सिस ब्लू चिप रेग्युलर प्लॅन ग्रोथ हा घ्या. ठीक आहे, हा घेऊन याचं पण तसंच ठेवायचं. 2013 मला वाटतं आपण ठरलं होतं, कुठलीही तारीख घेऊ आपण, अंदाजे किती होती आठवत नाही आता मला, 2 जानेवारी घेऊया. इथे पण जवळपास 5-7 वर्षाचाच काळ आहे. आणि या रेग्युलर मध्ये आपल्याला किती मिळतात जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथे मिळतात 219%. मगाशी आपण बघितलं की डायरेक्ट फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर 252% रिटर्न्स ह्याच ऍक्सिस ब्लू चिपला मिळत होता. परंतु तुम्ही जनरल रेग्युलर प्लॅन मध्ये गेल्यानंतर हाच 219-220 आलेला आहे. जवळपास 30-32% फरक तुम्हाला डायरेक्ट आणि रेग्युलर मध्ये इतक्या वर्षामध्ये दिसून येतो. हे जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर इमॅजिन करा, आणि तुमचे जर 30-40 लाख असतील तर त्याचे 10% म्हणजे खूप होतात. 20% इथे तर 20-30% फरक आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही डायरेक्ट मध्येच करावं जास्त करून. आता दुसऱ्या प्रकारे हे सांगायचं झालं तर हाच फंड आपण घेऊयात. हीच मनी कंट्रोलची साईट आहे. हे इंडिव्हिज्युअल पेज आहे म्युच्युअल फंडचं. ह्याच्यामध्ये आता सध्या तुम्हाला दिसतंय रेग्युलर मध्ये तुम्ही हा एक्सपेन्स रेशो बघा, 1.82% आहे, बरोबर. आता मी याला डायरेक्ट मध्ये चेंज करतो, सिलेक्ट केलं डायरेक्ट, गो. डायरेक्ट मध्ये केल्यावरती तुमचा हाच एक्सपेन्स रेशो बघा 0.49 येतोय. म्हणजे एक्सपेन्स रेशो मध्येच तुम्हाला 0.49% म्हणजे इतका पर्सेंटेजचा फरक पडतो, 1%चा जवळपास फरक पडतो. आणि वर्षानुवर्ष जर तुम्ही घेत असाल आणि ठेवत असाल तर तुमचा हा डिफरन्स 10%, 15% असं जाऊ शकतो. आता हे झालं म्युच्युअल फंडच्या डायरेक्ट आणि जनरल रेग्युलर प्लॅनच्या बाबतीत.
मी पण नॉर्मली डायरेक्ट म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. आजकाल बरेचशे अशा कंपन्या आहेत, ग्रो म्हणा किंवा MFU आहे किंवा इव्हन झिरोडा मध्ये टू सम एक्सटेंट, ते डायरेक्ट फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करू देतात. नंतर ऍक्टिव्ह फंड्स आणि पॅसिव्ह फंड्स असे दोन प्रकार याच्यामध्ये आहेत. कधी कधी मला असं वाटतं की ऍक्टिव्ह फंड पेक्षा पॅसिव्ह फंड मध्ये जावं. डोकेदुखी नाही आहे, एक्सपेन्स रेशो खूप कमी आहे. अर्थात पॅसिव्ह फंड मध्ये काय होतं की तिथं काय ह्याचा फंड मॅनेजरचा प्रकार नसतोच, त्यामुळे त्यांचे एक्सपेन्स रेशो कमी असतो. आणि ऍक्टिव्ह फंड्स मध्ये फंड मॅनेजर इन्व्हॉल्व्ह होतो. तो जर फंड मॅनेजर चांगला असेल तर ठीक, नाहीतर मग तो निगेटिव्ह रिटर्न्स पण देऊ शकतो. तर त्यामुळे त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवावं लागतं. आणि पॅसिव्ह मध्ये असं लक्ष ठेवायची गरज नाही. आता याच्यामध्ये असं मी ऐकलेलं आहे की याच्यामध्ये मॅच्युरिटी ऑफ द इंडेक्स म्हणा किंवा मॅच्युरिटी ऑफ द मार्केट, US मध्ये असं म्हणतात की बहुतेक जण पॅसिव्ह फंड प्रिफर करतात, पण आपल्याकडे अजूनही ऍक्टिव्ह फंड जास्त प्रिफर करतात, कारण फंड मॅनेजर जास्त मिळवून देतात. फंड पण ठेवलेले आहेत, जसं की इंडेक्स फंड म्हणा किंवा मी निफ्टी बीज आणि बँक बीज पण विकत घेतो रेग्युलरली. त्याचाही उपयोग ऍज अ पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणूनच धरला जाईल तो, कारण इट व्हेरीज ऍज पर द मार्केट. आणि काही जणांनी असं रिसर्च करून सांगितलेलं आहे की हे जे पॅसिव्ह फंड्स आहे ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दे गिव्ह द सेम रिटर्न्स ऍज दॅट ऑफ ए कॉन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ. म्हणजे तुमचा जर कॉन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ असेल आणि तुम्ही ऍक्टिव्ह फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्याचे रिटर्न्स आणि हे पॅसिव्ह फंडचे रिटर्न्स की जिथं काही डोकं लावावं लागत नाही तिथं सुद्धा सेम येतात. तर जे कॉन्झर्वेटिव्ह आहेत त्यांनी जास्त करून पॅसिव्ह फंड्स कडे वळावं. माझ्या माहितीत एक अनालिस्ट आहे, त्याचं नाव मी विसरलो, त्यांनी कम्प्लिटली त्याचे म्युच्युअल फंड मोडीत काढले आणि सगळे पॅसिव्ह फंड मध्ये टाकले. असे पण आहे. आता तो स्वतःच अनालिस्ट आहे मोठा, त्याचे आर्टिकल्स वगैरे असतात, तरी मी पाठवीन साईटवर आपल्या ग्रुपवरती. नंतर माझा अनुभव हा जास्त हात पळून घेण्याचाच आहे. म्हणजे हुशारकी सांगण्याचं काय फार असं विशेष नाहीये की मी अमुक इतके कमवले असं काय नाहीये, पण मी प्रॉब्लेम मध्ये बराच आलेला आहे. उदाहरणार्थ मी गिल्ड फंड घेतले होते अँड आय बॉट इट अ व्हेरी रॉंग टाइम, आणि त्याचा मला 10-15 लाखाचा फटका बसला होता. हे जवळपास 10 वर्षाखालची गोष्ट आहे. 10 नाही, जास्त 15 वर्षाखाली असेल. तो 27 वर्षाचा गिल्ड फंड डायरेक्टली 12 ला आला आणि मी काही करू शकलो नाही. आणि एवढं मला तेवढं नॉलेज पण कमी होतं जरासं. त्यामुळे थेमॅटिक फंड सुद्धा अवॉइड करावेत असं मला वाटतं. कारण मला माहित नव्हतं की हा गिल्ड फंड जो आहे तो ट्रेडिंग करतो गिल्ड्स मध्ये. आता ऍक्टिव्ह फंड्स मध्ये काय होतं की फंड मॅनेजर बाय करतो आणि सेल करतो स्टॉक्स, आणि हे सेल तो असं म्हणजे शॉर्ट करू शकत नाही. म्हणजे फंड मॅनेजरला पण आपण बिचारायला जास्त शिव्या देण्यात काय अर्थ नाही, कारण त्याचे पण फार लिमिटेशन आहेत. एक तर त्यांना त्याच्या मर्जीनुसार किंवा ह्यात टाका त्याच्यात टाकू, मी चेंज करतो असं ओपिनियन चेंज करता येत नाही एखाद्या फंडच्या बाबतीत. ही हॅज टू फॉलो द रूल्स. दुसरं म्हणजे लोक जे असतात ते पण असे असतात की रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. जेव्हा मार्केट खूप वरती जायला लागतं तेव्हा सगळे लोक म्युच्युअल फंड कडे धावायला लागतात. अशा वेळेला फंड मॅनेजरला खरं तर काही घ्यायचं नसतं. त्याला माहिती असतं की मार्केट आता पीकला आहे आणि मला काही घ्यायचं नाही विकत, पण त्याच्याकडे फंड जमा होतो. काय करायचं? त्याचं दुसरं लिमिटेशन असं असतं की ही कॅनॉट गो अबाउट 10%. ही कॅन कीप ओनली 10% as a buffer, or he can, whenever market falls, he can invest that 10%. So he has to buy at a higher value, and that too in the specific stocks which is
विच सेबी हॅज ऍडवाइज्ड हिम. तर त्याचा हा डायलेमा आणखी कसा वाटतो, हे जे उशिरा पैसे एकदम भसाभस टाकणारे असतात, ते मार्केट खाली पडलं की त्यांना वाटतं की आता हे आणखी मार्केट खूपच खाली जाणार आहे, त्यामुळे ते म्युच्युअल फंड मधले पैसे काढून घेतात. आता प्रॉब्लेम असा असतो की यांनी बिचाऱ्यांनी हाय लेवलला घेतलेले असतात पैसे ते म्युच्युअल फंड, आणि त्यांना मार्केटची प्राइस पडल्यामुळे लो असतात, तर तिथे तो फटका त्याला सहन करावा लागतो. बरं, तो काय शॉर्ट करू शकत नाही मार्केट, इट्स नॉट अलाउड टू शॉर्ट, बट आय थिंक दे कॅन हेज टू सम एक्सटेंट, पण त्याला पण लिमिट आहे. आता मग दुसरा एक मार्ग म्हणजे दुसरा एक विचारलं जातं की बाबा SIP करायची की नाही. मी पूर्वी SIP करायचो, आता नाही करत. जर तुम्ही नोकरीवरती असाल कुठे आणि तुम्हाला वेळ नसेल तर यू कॅन गो फॉर SIP. आता SIP कुठल्या डेटला करायची याच्यावरती पण बरेचसे डिस्कशन्स आहेत. SIP करताना तुम्हाला तुमचा ब्रोकर किंवा तुम्हाला तुमच्याकडे जो फंड विकायला असतो किंवा तुमची बँक सांगते किंवा तुमचा पगार केव्हा असतो, पगार 1 तारखेला असतो का 5 तारखेला असतो का 7 तारखेला असतो, तर त्यानुसार ते सांगतात की साहेब तुम्ही असं करा, 1 तारखेला घ्या किंवा 3 तारखेला घ्या किंवा 5 किंवा 7 असं ते सजेस्ट करतात. त्याच्यामध्ये त्यांचं असं आहे की कुठल्याही फंडला पैसे लागतात, लोकांचे पगार द्यायचे असतात, तर असे SIP चे पैसे आले तर त्यांना म्हणजे सगळ्यांचे पगार देणं किंवा फंडचे जे खर्च असतात, रेंट, जागेचा, अमुक तमुक सगळं त्यांना बघावं लागतं. पण त्याच्यामध्ये काही जणांनी असा रिसर्च केलाय की, आता खरं खोटं माहित नाही मला, मी फक्त एक आर्टिकल वाचलं होतं. त्या आर्टिकल मध्ये असं लिहिलं होतं की SIP जे आहे की तुम्ही ते जे सांगतात 1, 3, 5, 7 किंवा मॅक्झिमम 10 याला करू नका, तुम्ही 25 तारखेला करा. त्याचं रिझन असं त्यांनी सांगितलं की 25 तारीख ही एक्सपायरी डेट आहे, नॉर्मली जास्त करून एक्सपायरी डेट आहे, आणि या एक्सपायरी डेटच्या दिवशी त्यांनी असं बऱ्याच वर्षाचा हिशोब करून पाहिलं की नॉर्मली NAV डाऊन असतात. तो म्हणतो की असं मी पाहिलेलं आहे की तुम्हाला ऍटलिस्ट वर्षाला 1% एवढा फरक पडतो, तुम्ही फक्त डेट चेंज केल्याने. पण हेही आहे की सगळे म्युच्युअल फंड तुम्हाला तुमची डेट सिलेक्ट करू देत नाहीत, त्यांचे एक ठराविक डेट्स असतात, ते तुम्हाला सांगतात की तुम्ही इथं करा. फक्त मला असं मी वाचलेलं आहे की SBI म्युच्युअल फंड हा असा आहे की जो तुम्हाला 30 तारखेला पण अलाव करतो, केव्हाही अलाव करतो, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो त्यात. पण काही बरेचसे अलाव नाही करत, आणि 25 तारीख ही बेस्ट असं समजलं जातं. आता म्युच्युअल फंडचं सिलेक्शन जे आहे ते फार महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ हे बघा, हे जनरल पर्पज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही विशेष समजावून सांगायची गरज नाही आहे. म्हणजे डिफाईन इन्व्हेस्टमेंट गोल्स, म्हणजे तुमचा गोल. आता पहिल्यांदा तुम्ही बघायला पाहिजे की तुमचं कॅरेक्टर म्हणजे किंवा तुमचा जो स्वभाव कसा आहे. यू वॉन्ट टू टेक हायर रिस्क ॲपेटाइट, और यू आर कॉन्झर्वेटिव्ह, और यू आर व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह, और यू आर इन बिटवीन. कसा आहे तुमचा म्हणजे अप्रोच कसा आहे मार्केटला, हे महत्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा फंड सिलेक्ट करायचा आहे असं ते म्हणतात. So you have to decide for the goal, or you have to decide your what is your approach that you can find. There are many sites, खूप sites आहेत. Even ICICI Direct मध्ये पण अशी एक साईट आहे की you can find out whether you are a conservative. ते तुम्हाला एक 10-12 प्रश्न विचारतात, त्याच्यावरनं तुम्हाला समजून जातं. ते सांगतात तुम्हाला की तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह आहात, तुम्ही हाय रिस्क घेणारे आहात, असं सांगतात. मी याच्यावरती टाकून बघितलं माझा डाटा वगैरे, दरवेळेला वेगळा येतो. याचं कारण असं आहे की माझ्यामध्ये कदाचित ड्युअल पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगितलं की माझ्याकडे एक लॉंग टर्म पण आहे पोर्टफोलिओ आणि एक शॉर्ट टर्म पण आहे.
लॉंग टर्म मी हात लावत नाही, फक्त विकत घेतो आणि शॉर्ट टर्म मध्ये मी ट्रेडिंग करतो. तर असेही लोक असू शकतात की जे दोन्ही आहे. नंतर त्यांनी सांगितलं हिस्टॉरिकल परफॉर्मन्स डाटा पहा, नंतर फी स्ट्रक्चर पहा, नंतर रिस्क हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. रिस्क काय काय म्युच्युअल फंड आजच्या दिवसाला या वर्षाला किंवा या महिन्यामध्ये ते एकदम 70%, 80%, 90% रिटर्न देतात. पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या क्वार्टरमध्ये ते मायनस असतात. तर हे बघितलं पाहिजे. आणि परफॉर्मन्स हा इंडेक्सचा जो असतो तो नेहमी परफॉर्मन्स ऑफ म्युच्युअल फंड इज ऑलवेज टेस्टेड अगेन्स्ट द इंडेक्स किंवा कॅटेगरी. त्याची कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स चेक केला जातो. आता तुम्ही जेव्हा 30-40 लाख, 15 लाख, 20 लाख जेव्हा इन्व्हेस्ट करतात, तर तुमचे पैसे आहेत, स्वतःचे हार्ड अर्न मनी आहे. यू शुड कीप ए ट्रॅक. ट्रॅक म्हणजे असं म्हणत नाही की रोज उघडून बघा, अशी गरज नाहीये. पण तुम्ही ऍटलिस्ट काही आठवड्यातून, महिन्यातून बघू शकता की फंड कसा परफॉर्म करतोय. जर तुम्हाला 6 महिने, वर्षभरात असं दिसलं की हा बाबा फंड परफॉर्म करत नाहीये, पहिली गोष्ट तुम्ही करा की त्यातलं SIP बंद करा. SIP बंद करा. जर तो फंड देत असेल 1 or 2%, तर मग SIP बंद करा. आणि मग नंतर विचार करा की हा आता त्याला आणखी थोडा टाइम द्या. कारण म्युच्युअल फंडला तुम्हाला शेअर स्टॉक मार्केट प्रमाणे ताबडतोब ते रिझल्ट मिळत नाही. कधी कधी काय होतं, एखादा फंड एखाद्या वर्षी खूप चांगला करतो, दुसऱ्या वर्षी तो अजिबात चांगला करत नाही. हा प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. याच्यामध्ये याच्यामध्ये आता फंड सिलेक्ट कसा करायचा याच्यासाठी एक रुपी वेस्ट म्हणून एक साईट आहे. अशी सगळ्या साईट, खूप साईट आहेत. मी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या साईट आहेत, नंतर ते तुम्हाला बघायला मिळेल. आता ही रुपी वेस्ट एक साईट आहे, ठीक आहे. नंतर म्युच्युअल फंड इंडिया आहे, मॉर्निंग स्टार आहे. नंतर ही ICICI डायरेक्ट आहे. ही ICICI डायरेक्ट यू डोंट नीड लॉग इन. You can just go to the site. Without logging, you can go to research and then go to mutual funds, and then you can compare the funds and you will get the comparison. याच्यात आपण डिटेल नंतर बघूयात परत. नंतर मनी वर्क्स फॉर मी आहे. अशा माझ्या मते 30-40 साइट्स असतील. नंतर हे व्हॅल्यू रिसर्च आहे, मनी कंट्रोल आहे, इन्व्हेस्ट ऑनलाईन आहे. अशा प्रकारच्या खूप साइट्स आहेत. तर मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की म्युच्युअल फंड मध्ये काय काय वेळेला असं होतं. आता उदाहरणार्थ हा बघा फंड, हा म्हणजे काल परवा लक्षात आला, ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंड. हा जो फंड आहे, आय वॉज शॉक्ड. त्याचे रिटर्न्स बघा तुम्ही, बघितलं इथे 1 year रिटर्न इज 173%. 1 year रिटर्न इज 173% आणि 6 months मध्ये 82%. आणि जो महिन्याला 10% देतोय तो रिटर्न, 10-12% महिन्याला. आणि इट इज फ्रॉम ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज. आता बघूया त्याच्यामध्ये कोण कोण आहे, कुठे कुठे इन्व्हेस्ट केले या फंडने. टाटा स्टील, ट्रायपार्टी, जिंदाल स्टील, हिंडाल्को, वेदांता, जिंदाल स्टेनलेस, सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, गोदावरी पॉवर, HOEC, UPL. असे म्हणजे सुरुवातीला असे दिलेत, नंतर खूप असतील आणखी. तर ही इज इन्व्हेस्ट इन, अँड वी नो दॅट मेटल्स हॅव परफॉर्म टेरिफिक. So this fund is giving 173%. This is not a very old fund. This is just started in 15th of October 19. 1.5 वर्ष झालेलं आहे. पण त्याने सुपर रिटर्न दिले. पण पुढे देईल का हे माहित नाही. म्हणून those who have very keen eye, or you can say eagle eye, on mutual funds and market, and daily they are on the market and they know what is going on. What is going on, all these stocks, especially these stocks, what is going on, are they rising, ते वाढतायत का, कमी होतात का, हे सगळं ज्यांना माहिती आहे, माहिती होऊ शकतं, रोज बघतात, अशानेच इथे जावं.
ज्यांना हे बघायला वेळ नाहीये, नोकरी चालू आहे, अशाने ह्याच्यात निवेश न करता सरळ सरळ लार्ज कॅप मध्ये टाकावं. आपल्याकडे एक माझ्यापेक्षा म्हणजे खूपच एक्सपर्ट आहेत सतीश म्हणून, ते याच्यावरती जसं फार इंटरेस्ट घेतात. ते काय करतात, अर्थात ते स्टॉक इंडेक्स बरोबर हायब्रिड मध्ये निवडतात आणि ते प्रत्येक स्टॉक त्यांनी एक लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्ट मध्ये प्रत्येक त्या ह्याच्यातले 99 जे स्टॉक असतील ते लिहितात आणि रोजच्या रोज ते बघतात आणि त्याच्यामधून ते ट्रेडिंग टाईप प्रॉफिट घेतात. हे सगळ्यांना शक्य नाहीये, त्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क आणि बरेच कष्ट लागतात आणि रेग्युलरली तुम्हाला वॉच करावं लागतं. हे असं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला मी पुढचं बघूयात. ट्रॅकिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट झालं, इव्हॅल्युएशन झालं, नंतर तुमचे जे फायनान्शियल रेशो असतात तेही बघावं लागतात. आता अल्फा, हे जे डेफिनेशन्स आहेत, अल्फा म्हणजे काय, एक्सपेन्स रेशो काय आहे, बेंचमार्क म्हणजे तुम्ही कशाशी कम्पेअर करता, पोर्टफोलिओ होल्डिंग काय काय आहे, शार्प रेशो काय काय आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, हे तुम्ही बघू शकता. नंतर सेबीने हे रिस्कोमीटर दिलेलं आहे हल्ली. सेबीने सांगितलं की बाबा तुमचा फंड किती रिस्क आहे वगैरे बघा आणि तुम्ही तसं तुमच्या फंडचा जो PDF डाटा असतो त्याच्यामध्ये त्यांनी लिहायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, हा एक मॉर्निंग स्टार म्हणून जो आहे, इथं पण असंच आहे. हे सिंपल आहे अगदी. तुम्ही म्युच्युअल फंड india.com मध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता. कम्पेअर केल्यावरती तुम्हाला रिटर्न्स दाखवतं, रिस्क मेजर्स काय काय आहेत, रेशोज काय काय आहेत तेही सांगतं. मॉर्निंग स्टार मध्ये पण असंच तुम्ही कम्पेअर करू शकता. इथं फक्त तुम्ही फंडचं नाव लिहायचंय, हा लार्ज कॅप आहे, मग त्याच्यामध्ये रिटर्न्स कसे आहेत, व्होलॅटिलिटी कशी आहे. मॉर्निंग स्टारचा एक विषय असा आहे, तुम्ही जर इंडिव्हिज्युअल फंड बघितला, फॉर एक्झाम्पल हा ऍक्सिस ब्लू चिपच घेतलाय समजा, त्याच्यामध्ये रिस्क आणि रेटिंग बद्दल ते बरीचशी चांगली माहिती देतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा तुम्ही, मार्केट व्होलॅटिलिटी रिटर्न्स ड्रॉडाऊन, म्हणजे मार्केट जेव्हा पडतं तेव्हा हा फंड किती पडतो ते महत्वाचं आहे. समजा मार्केट 10% पडत असेल आणि तुमचं म्युच्युअल फंड 50% पडत असेल तर डेफिनेटली समथिंग इज रॉंग. जसे की मिड कॅप आणि स्मॉल कॅप पडतात. तर इथे ड्रॉडाऊन तुम्ही बघा 19% आणि कॅटेगरी किती आहे, 27 आहे. त्यामुळे दिस फंड इज बेटर बिकॉज दिस इज अ लार्ज कॅप फंड, सो दिस इज बेटर परफॉर्मिंग फंड इन द रिस्क कॅटेगरी. मग याच्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग स्टार मध्ये बाकीचे म्हणजे किती महिने डाऊन होतो, समजा किती दिवस डाऊन असलेला, किती दिवस डाऊन असतो हा फंड, हे पण तो सांगतो. नंतर हा ICICI मध्ये ही सिमिलर तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. पण एक लक्षात ठेवा, कम्पेअर जेव्हा कराल तेव्हा ऍपल टू ऍपल कम्पेअर करायचंय. तुम्ही लार्ज कॅप असेल तर लार्ज कॅपशीच कम्पेअर करा, जर मिड कॅप असेल तर मिड कॅपशी कम्पेअर करा, स्मॉल कॅप असेल तर स्मॉल कॅपशी कम्पेअर करा, किंवा मल्टी कॅप असेल तर मल्टी कॅपशी कम्पेअर करा. ते प्रत्येकाचे रिस्क ॲपेटाईट आणि हे वेगळे असतात, त्यामुळं तुम्ही सेम कॅटेगरीमध्ये करावं. आता मला आठवलं ते स्मॉल कॅप, असं आर्टिकल वाचलं होतं की ज्याच्यामध्ये जेव्हा मार्केट पडलेलं आहे तेव्हा हे जे स्मॉल कॅप आणि मिड कॅप असतात ते खूप पडतात. फॉर एक्झाम्पल तुमचे लार्ज कॅप 10, 15, 20% पडले असतील, तेव्हा हे 50% पडतात. तर त्यांनी असं सजेस्ट केलं होतं की अशा वेळेला तुम्ही मिड कॅप विकत घ्या आणि स्मॉल कॅप विकत घ्या, आणि मार्केट जेव्हा वाढेल तेव्हा ते काढून त्यातला प्रॉफिट काढून घ्या, कारण हे वाढतात पण तसेच. प्रॉफिट काढून तो लार्ज कॅप मध्ये टाकून द्या. हे असलं मी काय कधी केलेलं नाहीये, पण मी एक आर्टिकल वाचलं की त्याच्यामध्ये असं दिलं होतं. आता आहे तर मनीवर्स फॉर मी ही एक साईट आहे, याच्यामध्ये एक डिसिजन मेकर आहे, ते सांगतात तुम्हाला रिटर्न परफॉर्मन्स कसा आहे, पोर्टफोलिओची क्वालिटी कशी आहे. इथं म्हणजे इथं तुम्ही बोलले तो क्विक केलं तर सांगतं ते की फंड पोर्टफोलिओ क्वालिटी इज व्हेरी गुड
इट हॅज 84% ग्रीन स्टॉक्स, 93% लार्ज कॅप स्टॉक्स. आणि दुसरा एक प्रकार असा आहे, माझ्याही बऱ्याच वेळा मी स्वतःही चेक करून बघतो ते. आता तुम्हाला म्युच्युअल फंड तुमच्या साईट वरती दाखवतो की 15-16% रिटर्न आहे एका वर्षामध्ये. पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष, मी माझ्या ह्याच्यामध्ये जाऊन बघतो ICICI मध्ये किंवा कुठेही, तर माझा म्युच्युअल फंड काय एवढे देत नाहीये. याला कारण असं आहे की तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्ट करता किंवा ज्या वेळेला तुम्ही पैसे टाकता किंवा SIP करता, ती डेट आणि जेव्हा मार्केट पडलं तसं ती ग्रेट वेगळी असू शकते. म्हणजे त्यावेळेला तुमचा म्युच्युअल फंडचा NAV मोठा असू शकतो आणि त्यांनी कन्सिडर केलेला असतो त्यावेळेला तो लहान असू, म्हणजे कमी असू शकतो. त्यामुळे तुमचं जे रिटर्न्स आहेत ते आणि जे साईटला दाखवतायत ते बघून आनंदी व्हायची काही गरज नाही. तुम्ही स्वतः बघा. दुसरी गोष्ट म्हणजे डाटा. ते मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की हा जो डाटा असतो स्टार काय, सगळ्यांचे स्टार, हा समजा एखादी इथे या ठिकाणी ब्लू स्टार समजा जर 5 स्टार असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो 4 स्टार असतो. इथं पहिले दुसराच कुठला तरी स्टॉक 5 स्टार असतो की जो या ठिकाणी 3 स्टार असतो. त्यामुळे प्रत्येक फंडचं इव्हन द डाटा इटसेल्फ, तुम्ही आता बघा की 1 इयर रिटर्न इथं काही दिलेले आहेत तर तिथं थोडेसे वेगळे असतात. 46 नसते 45 असतील, पण काय ते थोडंसं वेगळं असतं. तर थोडंफार डाटा फरक असतो. आता इथं तुम्ही जर बघाल मनी वर्क्स फॉर मी मध्ये, हे तर फंड रिटर्न्स दिलेले आहेत 16%, 15%, 14%, 46%. आणि याच्यामध्ये आणखी एक वेगळं असं आहे की इम्प्लाइड इन्व्हेस्टर रिटर्न्स. इम्प्लाइड इन्व्हेस्टर रिटर्न म्हणजे ऍक्च्युली इन्व्हेस्टरला काय मिळाले, 18% मिळालेले आहेत. इथं जास्त मिळालेले आहेत इन्व्हेस्टरला ऍक्च्युली. तसं या बाबतीत इकडच्या बाबतीत गेलं तर इथं कमी पण मिळालेले आहेत बऱ्याच वेळा. असं जर असेल तर काय काय त्या स्टॉक बाबत विचार करायला पाहिजे. किंवा तुम्हाला दाखवता एक तुमचं फंड खूप जास्ती दाखवतं आणि ऍक्च्युअल लोकांना कमी मिळत आहे. ठीक आहे. नंतर आता तुम्हाला मी हे दाखवतो की कसं काय सिलेक्शन असतं त्याचं, सिलेक्ट कसं करायचं. फॉर एक्झाम्पल तर तुम्ही रुपी बेस सगळ्या साईटवरती फॅसिलिटी अवेलेबल आहे. हे म्युच्युअल फंड स्क्रीनर असतात. आता हा रुपी बेसचा एकदम मला सिम्पल वाटतं आणि व्हेरी इझी टू ऑपरेट आहे. तुम्हाला कुठला पाहिजे, लार्ज कॅप आहे किंवा हा लार्ज कॅप घेतला, मल्टी कॅप सिलेक्ट करा आणि इफ यू कम्पेअर, then if you go for it, then you will see that याच्यामध्ये कुठले कुठले सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला लक्षात येईल. IIFL फोकस, क्वांट ऍक्टिव्ह, ऍक्सिस फोकस, हे समजा 3-4 हे लिहून ठेवा. डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या साईट वरती गेल्यावरती हे नसतीलच तिथे, दुसरेच असतील कोणते. मग असे 5-6 साईट मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत इथे. मनी वर्क्स फॉर मी, ICICI, हे सगळे ज्या साईट आहेत व्हॅल्यू रिसर्च, या सगळ्याला जाऊन एकदा चेक करा की हे तुमचे सिलेक्टेड जे फंड आहेत आता ते तिथे कसे आहेत. मग तिथे परत काही एखादा निघून जाईल, एखादा ऍड होईल, परत 2-4 ठिकाणी परत चेक करून मग जर तुम्हाला वाटेल एखादा फंड चांगला आहे सगळ्या दृष्टीने, रिस्कच्या बाबतीत म्हणा किंवा, आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे NAV मागे लागू नका. काय काय फंडचे NAV चांगले आहेत, त्याचे NAV 200, 300, 500 असे आहेत. इव्हन माझ्या काही म्युच्युअल फंडचे NAV 1000, 1500 पण आहेत. म्हणून 10 रुपयाचा NAV स्वस्त असतो म्हणून घेणारे पण लोक आहेत की अरे हा तर 10 रुपयाचाच आहे आणि तुझा आहे तो 500 रुपयाचा आहे, हा घेतलेला बरा नाही का. तसं नाही आहे. ते जे स्टॉकच्या बाबतीत आहे ते इथं आहे. तुम्ही फक्त NAV न बघता PE पण बघायला पाहिजे किंवा त्याचा PE काय आहे. हा PE सगळ्या साईटवरती दिलेला असतो. तो PE तुम्ही कम्पेअर करा फक्त तुमच्या त्याच कॅटेगरीमध्ये कम्पेअर करून तुम्हाला. अर्थात PE वरती फार इतकं हे नाही करायचं. फॉर एक्झाम्पल जे आता समजा लार्ज कॅप म्युच्युअल फंड असतात त्यांचा PE खूप जास्त असतो, कारण ते लार्ज कॅप आधी त्याच्यामध्ये असतात TCS, इन्फोसिस, असे मोठे स्टॉक असतात, त्याच्यामध्ये डेफिनेटली त्यांचा PE जास्त असतो. तर यू हॅव टू कम्पेअर ऑल दिस थिंग्स अँड डिसाइड. तर आता
पराग साहेब अजून किती वेळ आहे? तर ही मीटिंग चालू शकते. त्यांनी आपल्याला वेळ वाढवून दिलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तसं वेळेचा. अच्छा, ओके. तर नंतर मी तुम्हाला हे झालं, ओके, फंड परफॉर्मन्स झाला. आता आणखी काय झालंय माहिती का, हल्ली हल्ली म्हणजे आता गेले 6-7 महिने वर्षभर मी ऐकतोय की म्युच्युअल फंड आणि इक्विटी स्टॉक मार्केट या दोन्हीच्या मधला एक मार्ग निघालेला आहे. धड तो म्युच्युअल फंड पण नाहीये आणि धड तो डायरेक्ट स्टॉक पण नाहीये. तर ते काय करतात, आता त्याला म्हणतात स्मॉल केस. तर आता इथं म्हणतात झूम मीटिंग इन 3 मिनिट्स एंड होईल असं म्हणतंय. पराग साहेब, हो, मी बघतोय ते. बघूया, जर अच्छा. एंड झाली तर आपण हाच लॉग इन आयडी वापरून पुन्हा एकदा जॉईन व्हायचंय, पण मोस्ट प्रोबॅबली ते होणार नाही असं वाटतंय मला. तुम्ही कंटिन्यू करा सर. ओके. काय माहिती का, मला एक काय वाटतं माहिती का, मला आणखीन एक सांगायचं आहे. आता हे स्मॉल केस मी तुम्हाला सांगितलं, तर स्मॉल केस जिरोडा वगैरे बऱ्याच ठिकाणी, इव्हन मला वाटतं मी असं वाचलं की एंजल ब्रोकिंग मध्ये पण ते आहे. त्याच्यामध्ये कसे असतात ते, की एक थीम ते वापरतात, किंवा बँकिंग किंवा अशी काहीतरी, किंवा सेफ्टी अशी काहीतरी नावं दिलेली असतात त्यांनी, आणि त्याच्यामध्ये 10 स्टॉक्स असतात. तिथे तुम्ही पैसे टाकायचे. इट इज जस्ट लाईक म्युच्युअल फंड, पण तिथं काय आहे की देर इज नो मॅनेजर लाईक दॅट, अँड इट विल इन्क्रीज. ते स्टॉक्स वाढले की तुमचं आपोआप वाढेल. इट्स जस्ट लाईक stocks, but it is like a mutual fund also, because it is a fixed portfolio. So त्याला स्मॉल केस म्हणतात. त्याच्यामध्ये स्मॉल कॅपची स्मॉल केस असते, मिड कॅपची असते, लार्ज कॅपची असते, आणि एक फॅन्सी नावं दिलेले पण असतात काही काही, मी असे बघितलेले आहेत, की त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अच्छा, मला आणखीन एक दाखवायचं होतं ते, आता मार्केटच्या याच्या बाबतीत तर माझं बऱ्यापैकी सांगून झालेलं आहे. तर मला एक असं दाखवायचं होतं. म्युच्युअल फंड कसं निवडायचं त्याच्यावर. म्युच्युअल फंड निवडण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलं होतं ना, की हे असं घ्यायचं. तुम्हाला एकाच ठिकाणी बघून ते होणार नाही, तुम्हाला बऱ्याच साईटला जाऊन चेक करायचं. फॉर एक्झाम्पल इक्विटी मल्टी कॅप तुम्ही याला सिलेक्ट केलं, समजा हे नको आहे तुम्हाला फक्त लार्ज कॅप बघायचं. इथे लार्ज कॅपला टिक करा. टिक केल्यावरती तुम्हाला इथे खाली सगळं चेंज होईल, आणि सगळे कुठले लार्ज कॅपचे फंड आहेत, त्यांचं रेटिंग काय, त्यांचे एक्सपेन्स रेशो काय, एक्झिट लोड काय, रिटर्न, हे सगळं येईल इथे. त्यांना तुम्हाला जे आवडतात ते 5 स्टार 4 स्टार ह्याच्यातली तुम्ही एक लिस्ट बनवा. ही लिस्ट घेऊन तुम्ही प्रत्येक साईटला, मी आता वरती ज्या साईटला दिल्या आहेत ना, त्या 5-6 साईट्स आहेत, त्या सगळीकडे जाऊन तुम्ही चेक करा की हाच फंड तिथे कसा दाखवतोय. तर तुम्हाला जसं लक्षात येईल की 2-3 जे फंड आहेत ते सगळीकडेच चांगले दाखवत आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही तो फंड सिलेक्ट करा, आणि सिलेक्ट करून इव्हन ते चेक करताना टर्नओव्हर रेशो वगैरे सगळं चेक करा, आणि चेक करून तुम्ही ते सिलेक्ट, पण तुम्ही स्वतः करा ते. कारण कुणाचं ऐकून केलं तर असं होतं की मी असं सांगितलं की बाबा हा फंड चांगला आहे, आणि तो 6 महिन्यांनी रंग बदलतो. तो म्युच्युअल फंड रंगच बदलतो, निगेटिव्ह रिटर्न द्यायला लागतो, आणि हे असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. त्यामुळे मला वाटतं आता मी तुम्हाला हे आता झालेलं आहे बऱ्यापैकी. नंतर आणखीन एक सांगायचं होतं की आता सेबीनी काहीतरी मध्यंतरी तुम्ही बातमी वाचली असेल की कार्बीनी गडबड केली, त्यामुळे त्यांनी असं पूल ऑफ ट्रान्सफर फॉर मनी साठी सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. इव्हन मला सुद्धा लिक्विड फंड 1-2 दिवसात यायला पाहिजे, ते 6-7 दिवस लागतात लिक्विड फंड जमा व्हायला. तर त्यांनी असं केलंय की आता असं असतं की तुम्ही जे पैसे टाकता आज किंवा काल, जे सुट्टीच्या दिवशी टाकलेले ते पैसे एकत्र करून ब्रोकर्स काय करतात, ते पाठवतात. पाठवल्यावरती समजा तुम्ही रिडीम केल्यावरती फंड मॅनेजर काय करतो, जेवढे आलेले आहेत तेवढे त्या ब्रोकरकडे पाठवून देतो, किंवा इतके तुमची रिडीम आहेत, हे पैसे घ्या तुम्ही, आणि तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा.
आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे ब्रोकरची. आता समजा तुम्हाला ते तुम्ही रिडीम केलं आणि तुम्हाला नाहीच मिळालं, काय करणार तुम्ही? यू कॅनॉट फाईट विथ द एएमसी. एएमसी म्हणते मी ब्रोकरकडे पाठवून दिलेलं आहे आणि तुमचं तुम्ही बघा, तुम्ही आता ब्रोकरशी भांडत बसा. तर हे असे प्रॉब्लेम बरेच आलेले होते म्हणतात. त्यामुळे आता सेबीने हे पूलच कॅन्सल करायचा विचार चाललेला आहे. हा जो पूल असतो तो चालत आहे. एक्झॅक्टली मला डिटेल्स माहिती नाहीत. असो, तर आता मी तुम्हाला मी मागच्या वेळी पण विसरून गेलो होतो. आता मी तुम्हाला माहिती, मी शेअर मध्ये पण मी खूप हल्ली जास्त इंटरेस्ट घेतोय, बरीच 8-10 वर्ष झाली. तर ह्याच्यामध्ये मी कोणी विचारते की शेअर्स कसे सिलेक्ट करायचे किंवा शॉर्ट टर्म साठी, लॉंग टर्म साठी मी सांगत नाही. त्यासाठी चार्ट इंक म्हणून एक साईट आहे, ही मी दाखवलेली आहे बघा. त्या चार्ट इंक वरती बरेचसे चार्ट्स आहेत, असं आहे बरंच काय काय. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनर्स मध्ये जा. स्क्रीनर्स वरती गेल्यावरती तुम्हाला फंडामेंटल स्कॅन्स मिळतील. नंतर टॉप लोड स्टॉक्स कुठले आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून तुम्हाला कुठलं घ्यायचंय, ब्रेकआउट स्कॅन्स, बुलिश स्कॅन्स, बिरिश स्कॅन्स, इंट्राडे बिरिश, इंट्राडे बुलिश, क्रॉसओव्हर म्हणजे बॉलिंजर बँड क्रॉसओव्हर, MACD RSI क्रॉसओव्हर, असे बरेचसे प्रकार तुम्हाला इथे दिसतील. इथे याचं वैशिष्ट्य असं या साईटचं की तुम्ही सुद्धा स्वतःच तयार करू शकता एक स्कॅन तुम्हाला पाहिजे तसा. मग तो ऑन द बेसिस ऑफ प्राइसिंग वरती असेल किंवा मुव्हिंग एव्हरेजेस वरती असेल, RSI वरती असेल. या साईट वरती मी बऱ्याच वेळेला केलेलं आहे. याच्यावरती तुम्ही काय टाका, मिलिंद कासेगावकर नाव टाका. मिलिंद कासेगावकर हे माझं नाव टाकलं की सर्च स्कॅन्स, तर मी केलेले एवढे स्कॅन्स आहेत हे तुम्हाला दिसतील. आता हे स्कॅन तुम्हाला चालतीलच असं नाहीये. तर या स्कॅन्स याप्रमाणे तुम्ही स्कॅन्स तयार करा. किंवा तुम्ही असंही जरी टाकलं की मला असं पाहिजे की नुसतं अपट्रेंडचे स्टॉक्स पाहिजेत आणि सर्च केलं की तुम्हाला सगळे अपट्रेंडचे स्टॉक्सचे तुम्हाला हे इंट्राडे अपट्रेंड, स्टॉक इन अपट्रेंड, शॉर्ट टर्म अपट्रेंड असे बरेचसे तुम्हाला येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले येतील. आता हा जो आहे याने असे टाकलेले आहेत, व्हॉल्यूम, क्लोज व्हॉल्यूम आणि बऱ्याच CCI काय आहे याच्यावरती त्यांनी टाकलेलं आहे आणि याच्यावरती त्यांनी स्टॉक्स कुठले कुठले आलेले आहेत ते दाखवलेलं आहे. तुम्ही त्याला क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या पुढे तो स्टॉक पण दिसेल. आलं लक्षात? तर यू कॅन गो हिअर आणि तुम्ही पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. कॅश पाहिजे की कॅश घेऊ शकता किंवा तुम्ही पाहिजे असेल तर इथं निफ्टी 200 घ्या. निफ्टी 200 घेऊन रन स्कॅन करा. मग तुम्हाला फक्त निफ्टी 200 मध्ये येतील. फॉर एक्झाम्पल NMDC आहे. हे अपट्रेंड मधले स्टॉक्स आहेत. हिंडाल्को आहे, हे मेटल आहेत सगळे, अर्थात ते असणारच. अबॉट आहे, अबॉट, सगळे स्टॉक्स जे आहेत ते वरती चाललेले आहेत. असं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही परत सर्च केलं स्कॅन एक्झाम्पल मध्ये समजा मिलिंद कासेगावकर टाकलं. त्याच्यामध्ये हा माझं कसं म्हणजे ह्याच्यावरती हे असलं तरी हे स्वतः प्रयत्न करून बघा, स्वतः पहा चार्ट आणि मग डिसाईड करा. कधी कधी इथे रॉंग पण येऊ शकतं. ठीक आहे. तर उदाहरणार्थ इथे HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी, हा ह्याचा चार्ट आहे. नंतर CSC, हा स्ट्रॉंग कॅन्डल आहे, हा बुलिश आहे. असं तुम्ही स्वतःचे पण तयार करा आणि स्वतःचे तयार करून तुम्ही कसंही सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कंडिशन्स टाकू शकता. कंडिशन्स अशी आहे की समजा मला 100 रुपयाच्या वरचे स्टॉक पाहिजे आणि 3000च्या वरचे नको आहे, अशी कंडिशन्स तुम्ही टाकू शकता. हे झालं. आता आणखी दुसरी एक साईट मला दाखवायची होती की जी मी खूप वापरायचं, पुढे हल्ली नाही वापरत. ही एक आहे साईट बघा, बाजार ट्रेंड. बाजार ट्रेंड मध्ये काय दाखवतात, ह्या ज्या लेवल्स आहेत, या कॅमेरेला लेवल्स आहेत, जे तुम्हाला आणि हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस आहेत. तुम्हाला बघितल्यावरतीच लक्षात येईल असं की हा बघा, हा सपोर्टला, हा इथे
इथे रिस्पेक्ट करतोय, वरती जाऊन परत इथे रिस्पेक्ट करतोय, परत इकडे येऊन पण इथे रिस्पेक्ट करतोय, परत इथे रेजिस्टन्सला अडकतोय, परत खाली येतोय. या कॅमेऱ्याला लेवल्स आहेत. तुम्ही इथं 15 मिनिटं, 5 मिनिटं, 5 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. नंतर आवरलीच्या वरती ह्याच्यामध्ये नीट बघण्यात अर्थ नाही, कारण फार जवळ जातात कॅमेऱ्याला लेवल्स. इथे तुम्ही व्हॉल्यूम कमी करू शकता, नुसतं चार्ट बघू शकता. 10 मिनिटाचा आहे, किंवा तुम्हाला नवीन कुठलं टाकायचं असेल तर समजा इन्फी आहे, इन्फी टाकला इथे. आता इन्फीचा हा चार्ट आणि त्याच्या लेवल्स आलेले आहेत दोन्ही. तर या बाजूला जे आहे ते आज मार्केट नसल्यामुळं इथं काही दिसत नाहीये. नाही तरी तिथं एनएससी फ्युचर्स, एनएससी ऑप्शन्स, इक्विटी, ते सिम्बॉल, व्हॉल्यूम, ट्रेंड कसा आहे, लास्ट ट्रेडेड प्राइस, व्हॉल्यूम. नंतर या ठिकाणी इक्विटी कॉल्स, फ्युचर कॉल्स, SMS कॉल्स, हे तुम्ही ऑप्शन कॉल्स बघू शकता. नंतर हिट मॅप येतो इथे, इंडेक्स मॅनेजमेंट, मार्केट वॉच, इथे जाहिराती आहेत, त्यामुळे हे पुढे करतो मी. हे पण मी काय बघत नाही. आता आपण इकडे घेतलं, तुम्हाला 5 मिनिटाचा हा चार्ट दिसतोय. तुम्ही हा पाहिजे असेल तर 15 मिनिटाचा करू शकता. हा बघा, हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आता हल्ली मी चार्ट वरती डायरेक्टली सपोर्ट रेजिस्टन्स मी स्वतःच काढतो, त्यामुळे मी इकडे जास्त, पण तरी सुद्धा कधी कधी मला डाऊट आला तर मी इथं पाहतो. पण हे नॉर्मली जे आहे ते शॉर्ट टर्म साठीच आहे, लॉंग टर्म साठी नाही. लॉंग टर्म साठी एक RSI इंडिकेटरचं मी वाचलं होतं, त्याच्यामध्ये 300 डेज RSI. आय वॉज सरप्राइज्ड. 300 डेज, मी 2 RSI पासून बघतो, 14 फार तर, पण त्यांनी, आणि ते खरं दिसलं मला. 200 डेज, 300 डेज EMI तुम्ही टाकलं म्हणजे 1 वर्षाचा जवळपास. तर ऍक्च्युली लार्ज, तुम्हाला लॉंग टर्म खरं बघायचं असेल वर्षानुवर्षाचे, तर तुम्ही बघाल की जो 300 डेज RSI आहे तो 50 क्रॉस करतो, त्यावेळेला तुम्ही घेतलं तर बेस्ट. तर हे मला जी माहिती आहे मी सांगितली. तर बजार ट्रेंड तुम्ही जरूर वापरून बघा, कसं वाटतंय तुम्हाला. आज मी ऍक्टिव्ह पासिव्ह म्युच्युअल फंड बद्दल सांगितलं, फंड्स कसे सिलेक्ट करायचे आणि वेगवेगळ्या साईटला ते कसे चेक करायचे. आणि शिवाय एवढं करून सुद्धा म्युच्युअल फंड, इट इज नॉट नेसेसरी दॅट इट विल बिहेव ॲज यू वॉन्ट, इट विल नॉट ऑलवेज गो अप. एक लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड यावर्षी 15% देत असेल तर पुढच्या वर्षी तो 5% देतो, त्याच्या पुढच्या वर्षी तो 23% देतो, त्याच्या पुढच्या वर्षी तो 70% देतो. असं करून ऍव्हरेज ओव्हर ए 5, 6, 7 इयर्स म्युच्युअल फंड गिव्हज यू 15%. त्यामुळे ताबडतोब त्याच्यामध्ये यू हॅव टू गिव्ह टाइम फॉर म्युच्युअल फंड्स, मे बी 5 years, 10 years, 15, 20 years. You will get good returns, but also you have to watch for example HDFC Top 200 fund. एक 10-15 वर्षाखाली तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पण घेतला असेल तो HDFC Top 200 माझ्याकडे ह्यूज क्वांटिटी मध्ये होता. इट वॉज अ टॉप फंड. पण नंतर तो असा बिघडला फंड, अरे बापरे, तो 1%, 2%, 1%, 2% मायनस असंच द्यायला लागला. शेवटी मी मग त्या म्युच्युअल फंड मधून बाहेर पडलो, आणि बऱ्याच वर्षांनी आज तो हल्ली परत बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. इट कॅन हॅपन. सो सम म्युच्युअल फंड्स ड्यू टू सम चेंज इन फंड मॅनेजर और समथिंग कॅन गो. फंडचं कंपॅरिझन, फंडच्या only फंड मॅनेजरचं पण कंपॅरिझनची कोणती साईड आहे का? नाही, असं नाही आहे. ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल बघावं लागेल, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स शोधून काढावा लागेल त्या फंड मॅनेजरचा, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली. पण ते तसं नाही मिळत ते नॉर्मली. एखादा फंड मॅनेजर फेमस असतो. आता HDFC Top 100चा फेमस होता, पण काय उपयोग झाला, बरोबर असं आहे. आणि AMC वरती पण अवलंबून आहे. आता काय माहिती का, AMC जी असते ना, जितकी मोठी होत जाते तितकं त्यांना ते कंट्रोल करणं अवघड होत जातं. तर मला एकदा मी ICICIचा जो म्युच्युअल फंडचा जो फंड मॅनेजर आहे त्याशी मी बोललो होतो.
तर मी त्याला सांगितलं की काय प्रॉब्लेम. तो म्हणाला की अहो मी जर विकायला गेलो तर अख्खं मार्केट खाली येईल म्हणे, मी असं काही विकू पण शकत नाही लगेच. फार केअरफुली त्यांना ते मॅनेज करावं लागतं. एवढं सोपं नाहीये ते, किंवा त्यांच्याकडे करोडो शेअर असतात, लाखो शेअर असतात, तर ते त्यातनं बाहेर पडायचं पण एवढं सोपं नसतं त्यांचं. आणि फंड मॅनेजर आता हे इतके वेळेला बदलतात की नोकरी, त्यांना काय फंड मॅनेजर सुद्धा तुमच्या आमच्यासारखेच आहेत. जर मला ऍक्सिस मधनं जर मला आयसीआयसीआय मध्ये चांगला पगार मिळत असेल तर मी ऍक्सिस सोडून देतो. आणि तुम्ही जर बघाल तर एका ठिकाणी मला वाटतं मनी कंट्रोल किंवा कुठेतरी तुम्ही बघाल तर फंड मॅनेजरचं हे आहे, तुम्ही किती फंड मॅनेजर सोडून गेले आणि किती जॉईन केले ते पण लिहिलेलं आहे बघा एका ठिकाणी. मॉर्निंग स्टार वरती आहे मला वाटतं कुठेतरी, की कुठले कुठले फंड मॅनेजर होते आणि कुठले कुठले गेले सोडून, आणि आधी कुठले होते ते पण तुम्हाला दिसेल कुठेतरी, पाहू शकता.